रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. रामकृष्ण हरी. मी रामारोडेक प्रतिनिधी सीताराम जाधव. रामारोडेकच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकतो आता आपण ज्या ठिकाणी उभा आहे हा आपला पेरूचा प्लॉट आहे. तर आपण या पेरूसाठी रामारोडेकची कोणकोणती उत्पादनं वापरलेली आहेत. पेरू म्हणलं की अडचणी आल्या, म्हणजे कुठलंही पीक म्हणलं तरी अडचणी आल्या, पण पीक बदल झाला की अडचणीसुद्धा वेगवेगळ्या असतात. त्या पद्धतीनं पेरू पिकाच्या अडचणी काय आहेत, त्याच्यावर आपण कशी मात केली, हे आता आपण आपल्या रामारोडेक प्रतिनिधी महेश राऊत सर यांच्याकडं जाणून घेऊया. नमस्कार, रामकृष्ण हरी. मी महेश राऊत, राम ॲग्रोटेक प्रतिनिधी मोहोळ तालुका. हा आपला पिंक तैवान जातीचा 1,500 झाडाचा प्लॉट आहे आणि हा सलग राम ॲग्रोटेकच्या उत्पादनावर विश्वास ठेवून मी स्वतः काम करत असल्यामुळे 100% विश्वास असल्यामुळे सलग दुसरा भार राम ॲग्रोटेकच्या उत्पादनावर चालू आहे. चालेल. तर महेश सर, आम्हाला सांगा की ही तुमचं किती वर्षाचं झाड आहे? ही आता जवळजवळ 2 वर्षाची झाड आहे. ती 2 वर्षाचं झाड आहे. तुम्ही एक भार ह्याचा घेतलेला आहे, काढला 10 महिन्यात पहिला भार धरला होता. 10 महिन्यात पहिला भार धरला. साधारणतः अपेक्षित उत्पन्न तुमचं काय होतं आणि रामारोडेकची उत्पादनं वापरल्यानंतर तुम्हाला अपेक्षापेक्षा जास्त उत्पन्न मिळालं का कमी उत्पादन मिळालं? जास्त उत्पन्न मिळालं आपल्याला. राम ॲग्रोटेकच्या उत्पादनामुळे मालाचं साईज असेल, ग्लेजिंग असेल, हां, चमक बरं, आणि क्वांटिटी बरं चांगली निघाल्यामुळे व्यापाऱ्यांसुद्धा आपल्याला जगापेक्षा 2-3 रुपये जास्त मार्केट देऊन आपला माल जागणं घेतलेला आहे. साधारण 35 पासून 57 रुपयेपर्यंत माल गेलेला आहे जागणं. बरं. म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा की म्हणजे पेरू म्हणलं की सर अडचणी हे असतात, बरोबर अडचणी. आणि अशा कंडिशन मध्ये तुम्ही प्लॉट धरला होता. पाठीमागच्या वर्षी म्हणजे अशी छाटणी झाली तुमची की वातावरण अतिशय किचकट होतं. किचकट पाऊस एवढा होता की ह्या पेरूतनं असं एवढं पाणी वाहत होतं, गुडघे एवढं पाणी वाहत होतं. त्याच्यात सुद्धा तुम्ही सक्सेस झाले. सुद्धा अडचण. त्यावेळेस तुम्ही काय प्रोडक्ट रामारोडेकची वापरली होती आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला? त्यावेळेस आपण छाटणी झाल्यानंतर पहिल्या पाण्याला आपण दिलं वॅमॅक्स बायोक्रांती. बरं. आणि त्यानंतर डोळं कापसा लागलं की आपण नॅनोशक्ती, राम ॲग्रोटेकचं नॅनोशक्ती, ते दिलं. रूट मॅजिक, मायक्रोन्युट्रिएंट असेल, फवारणीमधनं आपलं बायोइनोटर असेल, ओके, किंवा आपलं निमकरण, बरेच आपले प्रोडक्ट रामा मोदक वगैरे सगळे प्रोडक्ट आपण वापरले म्हणजे टप्प्यानुसार जसं गरज असेल तसं तुम्ही वापरलेले आहेत. तर साधारणतः सर तुमचा 10 महिन्यामध्ये तुम्ही पेरू धरला आणि हे झाला ती तुमचा पावसाळी भार होता. बरोबर. आता तुम्ही उन्हाळी भार धरलाय. आता पावसाळी भार आणि उन्हाळी भार ह्या 2 भारात रिस्क कुठल्यात जास्त राहते? पावसाळी भारात जास्त रिस्क आहे आणि ह्यात सुद्धा रिस्क आहे, ड्रॉपिंगची रिस्क आहे. ड्रॉपिंग पण म्हणजे आपलं आता राम ॲग्रोटेकची उत्पादनं वापरत असल्यामुळे एका झाडाखाली एकही फळ ड्रॉपिंग नाही. शेतकरी मित्रांनो, 42-44 टेम्परेचर आहे सोलापूरचं. बरोबर. शेतकरी मित्रांनो, मुद्दा म्हणून मी आता ती प्रश्न विचारला होता की रामारोडेक का काम करतंय एवढं प्रामाणिकपणे. ह्याचं उदाहरण म्हणजे बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, दूध का दूध, पाणी का पाणी, ह्या तत्वावर रामारोडेक काम करतंय. शेतकरी मित्रांनो, पाठीमागचा जे भार आपल्या सरांनी पकडला होता तो भार होता पावसाळी भार. त्यामध्ये सुद्धा रिस्क राहते, कारण पेरू कुठल्याही सीझन मध्ये पकडा रिस्क ही राहते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा म्हणजे उन्हाळी भार, की उन्हाळ्या भारामध्ये सगळ्यात बेकार हाय रिस्क राहते की सेटिंग होतं पण ड्रॉपिंग होतं. ड्रॉपिंग पण तेवढ्याच वेगानं होतं. आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला चॅलेंज आहे, रामारोडेकला ही चॅलेंज आहे की रामारोडेकच्या माध्यमातून या ठिकाणी आपण बघू शकतो की ह्या झाडावरती कशा प्रकारे आता फ्लावरिंग आणि सेटिंग झालेलं आहे. शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकतो हे कशा प्रकारे हे असं फ्लावरिंग आता पूर्ण उमललेलं आहे. आपलं हे सेटिंग अवस्था चालू आहे. आता काय ठिकाणी आपली सेटिंग सुद्धा झालेलं आहे. आपण हे खाली बघूया, झाडाच्या खाली सर दाखवा. बेडवरती एकही पेरू पडलेला दिसणार नाही. बरं, हे काय एका झाडाखाली नाही सर, असं कुठल्याही झाडाखाली दाखवा की जेणेकरून आपल्या शेतकरी मित्रांना लक्षात येईल की या ठिकाणी आपण सेटिंग कसं आहे बघा. म्हणजे गळ कुठल्या अवस्थेत होत असते, पेरूची गळ ही सेटिंग अवस्थेत होत असते. शेतकरी मित्रांनो, हे बघा या ठिकाणी असं, आणि खालची सुद्धा आपण खाली बघितलं तर तुम्हाला ड्रॉपिंग कुठल्याही प्रकारचं नाही. ह्याचं कारण आहे शेतकरी मित्रांनो फक्त आणि फक्त रामारोडेक जैविक उत्पादन. म्हणजे ह्या. आणि सर मला सांगा की ह्या झाडाला
तुम्ही भेसळ डोस भरला आहे का? बेसळी नाही, आता सध्या चालू शेणखत सुद्धा भरलेलं नाही. नाही, पाठीमागच्या बहारामध्ये जी शेणखत भरलं होतं तीच शेणखत शेणखत आहे. ह्याला तुम्ही कुठल्याही प्रकारचा भेसळ डोस नाही. शेतकरी मित्रांनो, रासायनिक तर लांब लांब पर्यंत नाही. लांब. म्हणजे ह्या शेताच्या बांधावर सुद्धा रासायनिकचं पोत आलेलं नाही. आलं. म्हणजे शेतकरी मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एकच आहे, खरंच रामारोटेक किती प्रामाणिकपणे काम करतंय हे जिवंत उदाहरण आहे. स्वतःचा घरचा प्लॉट आहे, स्वतःच्या घरच्या प्लॉटमध्ये जास्त लक्ष राहतं, पण शेतकरी लक्ष मित्रांनो असून आता ही कमी लक्ष परिस्थिती. असून ही परिस्थिती आहे. कमी म्हणजे 50% लक्ष बाहेरच्या प्लॉट मुळेच उमजत नाही, त्यामुळे इथं लक्ष बरोबर आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, ह्यातनं आणखी एक गोष्ट सिद्ध झाली की आपण आपल्या स्वतःपेक्षा जास्त आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलो आहे. आपण शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढवतोय ह्यासाठी आपण या दृष्टीने काम प्रयत्न करतो चालू आहे, किंवा काम चालू आहे. आपलं. तर शेतकरी मित्रांनो, हे असं दाखवावं लागतं आणि खरंच हे रामारोटे दाखवू शकतं. ही जी कमाल आहे ती फक्त ह्या पेरू स्पेशलची कमाल आहे. शेतकरी मित्रांनो, ही जी कमाल आहे फक्त आपल्या रामारोटेच्या प्रत्येक प्रोडक्टची कमाल आहे. ही कमाल आहे NPK रेंजची, ही कमाल आहे मोदकची, ही कमाल आहे वॅमॅक्सची, ही कमाल आहे बायोक्रांतीची, ही कमाल आहे रामा मॅजिक स्टीम ग्रोची. म्हणजे शेतकरी मित्रांनो, कुठलंही प्रोडक्ट घ्या, त्या प्रोडक्टमध्ये तेवढाच दम आहे आणि तेवढ्याच दमानं तेवढ्याच ताकदीनं ती शेतीमध्ये सुद्धा काम करते. म्हणजे शेतकरी मित्रांनो, सांगायचं एकच तात्पर्य आहे की जर माती जिवंत ठेवायची असेल, माती ताकदवान बनवायची असेल, तर खरंच बलवान प्रोडक्ट तुम्हाला वापरावी लागतील. आणि ती बलवान प्रोडक्ट आहे ती फक्त आणि फक्त रामारोटेकची येते. म्हणजे हे जेवढं दिसायला चांगलं आहे तेवढं ह्याचं काम सुद्धा चांगलंच आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, हे फक्त स्वतःच्या भागामध्ये असं घडत नाही, तर प्रत्येकाच्या भागामध्ये आपण घडवतोय. आणि जिथं जिथं रामायग्रोटेकची प्रोडक्ट आहे ते पेरूची सध्या हीच परिस्थिती आहे. बरोबर. आणि शेणखत आणि रामायग्रोटेकची उत्पादन ह्याचं समीकरण जुळलं तर हे शक्य आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, सांगायचं काय की आम्ही काम करतो फक्त आणि फक्त मातीवरती. म्हणजे माती जिवंत ठेवायचं जर काम कोण करत असेल तर ते फक्त आणि फक्त रामारोटेक आहे. म्हणजे ही माध्यमातून. तर महेश सर, आम्हाला सांगा की आपल्या शेतकरी मित्रांना इथपर्यंत जे तुम्ही आता प्रोडक्ट वापरलेले आहेत, म्हणजे जे सेटिंग अवस्थेपर्यंत सुरुवातीपासून छाटणी झाल्यापासून ते आतापर्यंत कुठली प्रोडक्ट स्टेजनुसार तुम्ही खालून आपल्या बागाला वापरलेले ती तुम्ही एकदा आपल्या शेतकरी मित्रांना सांगा, जेणेकरून त्यांना त्या पद्धतीचं शेड्यूल त्यांच्या बागामध्ये वापरता येईल. छाटणी झाल्यानंतर पहिल्यांदा आपण मॅक्स बायोक्रांती खालून ड्रिपमधून दुसरा डोस आपण दिलेला आहे नॅनोशक्ती 1.5 एकराला 10 लिटर. नॅनोशक्तीचं कार्य काय आहे? नॅनोशक्तीचं कार्य असं की एक समान फुटवा आणि उमलणं, फुटवा जो उमलतो म्हणतो बरोबर, म्हणजे समान फुटवा होऊन एक समान ग्रोथ राहते फुटव्याची. बरोबर. म्हणजे छाटणी केल्यानंतर जे पानाच्या तिथनं जे बाग फुटते आपली, म्हणजे जे कापसतं, त्याच्यासाठी नॅनोशक्ती हे बेस्ट प्रोडक्ट, उत्तम प्रोडक्ट. नॅनोशक्ती बरोबर कुठलं प्रोडक्ट वापरतो? मायक्रोन्यूट्रिएंट रूट मॅजिक. हा पहिला डोस करायचा. म्हणजे पहिला डोस वॅमॅक्स बायोक्रांती, दुसरा डोस नॅनोशक्ती मायक्रोन्यूट्रिएंट आणि रूट मॅजिक. ओके. आणि तिसरा डोस आपण दिलता जास्त पळू नये नव्हते म्हणून रामायग्रोटेकचं 05234 म्हणजे फर्टिलायझर NPK मधलं. ओके. तो दिलता डोस. आणि त्यानंतर फवारण्यात आपलं निमकरण असेल ते आहे, रामा मोदक आहे, रोडोके आहे. बरोबर. म्हणजे फ्लॉवरिंग स्टेज तुम्ही रामा मॅजिक वापरलेला आहे, स्टीम ग्रो वापरलेला आहे. ज्यावेळेस तुमची बाग पूर्ण फुललेली होती, म्हणजे गर्भधारणेच्या अवस्थेमध्ये तुम्ही निमकरण खालून दिलंय का? दिलं ना. कशासाठी दिले? त्याचा फायदा काय? आणि आता सध्याला नोमॅटोडची पहिल्या वाराला झाडं गेलीत आमची, थोडे पाऊस जास्त झाल्यामुळे. बरोबर. 4-2 झाडं गेलेली, पण आता सध्या कुठंही नोमॅटोड बागत बघायला नाही. म्हणजे शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता, हे ते ग्रीनरी कशी आहे. म्हणजे एवढं टेम्परेचर आता जर उभा राहिलं तर अक्षरशः आमच्या शरीरातनं सगळा घाम पडतंय, घामाच्या धारा आहेत. म्हणजे आंघोळ केलेल्याच्या वरची परिस्थिती आहे. पण तरी सुद्धा कुठलंही झाड सुकलेलं नाही, कुठलंही झाड या ठिकाणी पिवळं झालं नाही, काय नाही. ग्रीनरी ही डिफिशियन्सी आता सध्या झाडाला नाही. म्हणजे बरं, हे फक्त रामारोटेक करू शकतं. शक्य फक्त रामायग्रोटेकमुळे एवढं शक्य. जर ही रासायनिक केलं असतं तर झाडं गेली असती, पहिल्या बहाराला सगळी झाडं निम्यापर्यंत गेली असती. कारण बऱ्याच शेतकऱ्यांच्या अडचणी आहे की रासायनिक वापरून झाडं गेलेले आहे. शेतकरी मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मगाशी जे तुम्हाला आम्ही व्हिडिओमध्ये दाखवलं की ड्रॉपिंग अजिबात नाही. का नाही? तर ह्याचं कारण आहे रासायनिकचा ना आपला काही संबंध नाही, दूरपर्यंत संबंध नाही. म्हणजे बघू शकतो आपण ह्याची पानाची ग्लिचिंग कशी आहे, झाडाची कॅनोपी कशी आहे, ग्रीनरी कशी आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, फक्त एकच गोष्ट
डोळ्यासमोर आणून चालत नाही, तर त्या प्रत्येक स्टेजनुसार प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे. आणि राम ॲग्रोटेक प्रत्येक टप्प्यावरती प्रत्येक गोष्टीवरती अगदी प्रामाणिकपणे काम करते, म्हणून हे असं चित्र बघायला मिळते. हे फक्त स्वतःच्या बागामध्ये नाही, तर इतर शेतकरी बंधूंच्या सुद्धा बागामध्ये असं चित्र आहे. सर शेतकरी मित्रांनो, पेरू उत्पादक शेतकऱ्यांना माझं राम ॲग्रोटेकच्या माध्यमातून आव्हान आहे, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान आहे की शेतकरी मित्रांनो, खरंच तुम्हाला जर तुमच्या पेरूची बाग तुम्हाला सक्सेस करायची असेल, कुठलाही भार असेल तुमचा, पावसाळी भार असेल, उन्हाळी असेल, त्या ठिकाणी तुम्ही चिंता करायची काही सुद्धा काही गरज नाही. ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरले तर कसली चिंता करायची गरज नाही. सक्सेस ही 100% म्हणजे राम ॲग्रोटेक जिथं जिथं सक्सेस तिथं तिथं. हे आजपासून खरंच राम ॲग्रोटेकचं ब्रीद वाक्य झालं शेतकरी मित्रांनो. ज्या बांधावरती, ज्या बागामध्ये, ज्या पिकामध्ये राम ॲग्रोटेकची तुम्ही उत्पादन वापराल, त्या बागामध्ये, त्या पिकामध्ये तुम्हाला हमखास बदल घडणार, तुमची क्रांती घडणार म्हणजे घडणारच. ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, खरंच तुम्हाला पेरूमध्ये चांगल्या प्रकारचं उत्पन्न घ्यायचं असेल तर, उन्हाळ्या सीझनमध्ये तुम्हाला ड्रॉपिंग थांबवायचं असेल, पावसाळी सीझनमध्ये तुम्हाला तुमची बाग योग्य प्रकारे सेटिंग करून सक्सेस करायची असेल, ग्लिचिंग आणायचं असेल, साईज करायची असेल, क्वालिटी आणायची असेल, तर 100% तुम्ही राम ॲग्रोटेकची संपर्क साधा. राम ॲग्रोटेकची उत्पादनं तुमच्या पेरू बागेमध्ये वापरा आणि अशा प्रकारची बाग तुम्ही तुमच्या शेतामध्ये पिकवा. तर शेतकरी मित्रांनो, ज्या कोणी शेतकरी मित्रांनी राम ॲग्रोटेक तुम्हाला माहीत नसेल, फक्त कुठेतरी ऐकून नाव असाल, तर त्या शेतकरी मित्रांना माझं आव्हान आहे की तुम्ही यूट्यूबला राम ॲग्रोटेक हे नाव सर्च करा. त्या ठिकाणी तुम्हाला यूट्यूबचा चॅनल बघायला मिळेल, तो चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. फेसबुक वापरत असाल तर फेसबुकवरती राम ॲग्रोटेक नावानं पेज आहे, त्या पेजला तुम्ही फॉलो करा. त्याच्यानंतर इंस्टाग्रामवरती राम ॲग्रोटेक ऑफिशियल अशी त्याची आयडी आहे इंस्टाग्रामची, ते सुद्धा तुम्ही त्याला फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक पिकाचा, प्रत्येक दिवशीचा वेगवेगळा व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल. त्या ठिकाणी तुम्हाला राम ॲग्रोटेकचे उत्पादनं कुठं मिळतील तुमच्या तालुक्यामध्ये. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की तुमच्या प्रत्येक तालुक्या ठिकाणी आपलं राम ॲग्रोटेकचं ऑफिस आहे, त्या ठिकाणी तुम्ही अवश्य जावा, राम ॲग्रोटेक संपर्क करा आणि आपली शेती पिकवा आणि आपली शेती वाचवा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. शेती तुमची, खात्री आमची. शेती तुमची, खात्री आमची. नाद केला पण वाया नाही गेला. नाद केला पण वाया नाही गेला. चिखलात धुरळा, पाण्यात आग. चिखलात धुरळा, पाण्यात आग. राम आहे तो कमाल है. राम आहे तो कमाल है. हॅशटॅग राम ॲग्रोटेक.